सारंगखेडा अवैध वाळू साठा पंचनामा गोंधळ प्रकरण. महसूल यंत्रणेच्या भूमिकेची चौकशी करा, विभागीय आयुक्तांकडे तक्रार. येथील संशयित अवैध वाळू साठ्यावर पंचनामा करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांसमोर काही जणांनी गोंधळ घालून शासकीय कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रसंगी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाची मदत न घेता निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. याबाबतचं सविस्तर निवेदन नाशिक विभागाचे माननीय विभागीय आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात आले आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सारंगखेडा परिसरातील संशयित अवैध वाळू साठ्याबाबत सजग नागरिक भारत दलपत सिंग गिरासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या सूचनेनुसार दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 9:15 वाजता स्थानिक कोतवालांनी तक्रारदारांना पंचनाम्याच्या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितलं. त्यानुसार तक्रारदार व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. शासकीय कामात अडथळा आणि गोंधळ पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच संशयित आरोपी राहुल एकनाथ गिरासे, हितेंद्र मंगलसिंग रावल, जसपाल देवेतसिंग रावल व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी तीव्र गोंधळ निर्माण करून पंचनामा होऊ दिला नाही. शासकीय कामात थेट अडथळा निर्माण होत असताना आणि परिस्थिती तणावपूर्ण बनलेली असतानाही घटनास्थळी उपस्थित असलेले मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पोलीस प्रशासनाला पाचारण केलं नाही, असा थेट आरोप निवेदनात करण्यात आला. तक्रारदारांनी या बेजबाबदार भूमिकेबाबत विचारणा केली असता पंचनाम्याच्या ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात असं धक्कादायक व बेजबाबदार उत्तर संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी दिल्याचं निवेदनात नमूद केलं आहे. तहसील कार्यालयाची निष्क्रियता या अत्यंत संवेदनशील व गंभीर महसुली प्रकरणाची माहिती तहसीलदार यांच्यापर्यंत पोहोचवूनही त्यांनी आज तागायत स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालय स्तरावर आवश्यक ती तत्परता, देखरेख आणि प्रशासकीय नियंत्रण दिसून आलेलं नाही, असा आरोप नागरिकांनी केला. तसेच घटनेनंतर करण्यात आलेली कारवाई किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवलेला अहवाल याची कोणतीही माहिती तक्रारदारांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. निवेदनातील प्रमुख मागण्या: स्वतंत्र चौकशी. 3 जून रोजी घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाची विभागीय स्तरावर स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. दोषींवर कारवाई. शासकीय पंचनामा प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या संशयित व्यक्तींवर तातडीने कायदेशीर गुन्हा दाखल व्हावे. अधिकाऱ्यांची चौकशी. कर्तव्यात कसूर करणारे, पोलीस मदत न घेणारे संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या भूमिकेची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी. नवा पंचनामा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत नव्याने पंचनामा करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि चौकशी अहवालाची प्रत अर्जदारास मिळावी. हे निवेदन भारत दलपत सिंग गिरासे, राहुल सुभाष कुवर आणि गोपाल आनंद कुवर यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात 12 जून रोजी प्रत्यक्ष सादर केला असून कार्यालयाने त्याची अधिकृत आवक नोंद घेतली आहे. आता या गंभीर प्रकरणावर विभागीय आयुक्त काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.